ही गोष्ट आहे एका म्हातारीची। एका गावात एक म्हातारी राहत होती। तिला काही दिवस आरामासाठी आपल्या लेकीकडे जायचे होते। आपल्या लेकीशी भेट घेण्यासाठी तिला जंगलातून जायचे होते। ती हळूहळू काठी टेकत टेकत आपल्या लेकीला भेटायला निघाली। अचानक वाघ समोर येतो आणि म्हणतो, आजी मला खूप भूक लागली आहे, मी तुला खाऊ का? आजी घाबरते पण हुशारीने म्हणते, अरे वाघा, आत्ता मी बारीक आहे, मुलीकडे जाऊन जाड होऊन येते, मग मला खा। वाघ तिला जाऊ देतो। पुढे लांडगा भेटतो। तोही म्हणतो, मी तुला खाऊ का? आजी त्यालाही तेच सांगते आणि पुढे जाते। ती आपल्या लेकीच्या घरी सुखरूप पोचते। तिला खूप भूक लागली होती। तिने जेवण केले आणि काही महिने तिथेच राहिली। तिला तिच्या घरी यायचे होते। ती आपल्या लेकीला सगळी गोष्ट सांगते। तेव्हा मुलगी म्हणते, आई आपण युक्ती करूया। ती एक मोठा भोपळा आणते। आजी त्यात बसते आणि म्हणते, चल रे भोपळ्या, टुणूक टुणूक। भोपळ्यात बसलेली असल्यामुळे वाघ आणि लांडगा तिला ओळखू शकले नाही। अशा प्रकारे ती आपल्या घरी सुखरूप आली। अखेर तिच्या लेकीच्या युक्तीने तिचे प्राण वाचवले। वाघ आणि लांडगा तिची वाटच बघत राहिले।